हाय हॅलो नमस्ते नमस्कार. मी मोनी इंडियन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आम्ही सकाळी गेलो होतो बाहेर फिरायला म्हणजे आम्ही गेलो होतो येवल्याला साड्या घेण्यासाठी. तिथून आल्यानंतर एवढी कामाची गडबड सुरू होती. बाथरूम मध्ये माझी वहिनी कपडे धुते आणि मी सांभाळलेला आहे किचन, कारण आज आपल्याला बनवायची आहे चिकन बिर्याणी. बाहेर एवढे पाहुणे आलेले आहेत ना, हॉल गच्च भरलेला आहे आणि गडबड सुरू आहे. मी भांडी सर्व घासून घेते. एवढी भांडी पडली होती ना, सकाळी आम्ही फक्त चहा नाश्ता करून निघालो होतो आणि ही माझ्या बहिणीची मुलगी मध्ये मध्ये लुडबुड करते आणि सर्व किचन मी आवरून घेतलेला आहे. एवढी भांडी पडली होती ना, सकाळी चहा नाश्ता ही सर्व भांडी पडलेली होती. आम्ही घरातून फक्त चहा आणि नाश्ता करून गेलो होतो. तिथून आल्यानंतर ही कामं सुरू आहे. चिकन बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या. हे सर्व मी वाटून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ते चिकन मध्ये मॅरिनेट करायचं आहे. 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो चिकन साठी 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो मी या चिकन मध्ये घालणार आहे. आता सध्या असं आहे ना की एवढी गडबड आहे, तर मसाले मम्मीकडे कुठे ठेवलेले आहे कुठे नाही मला जास्त काही माहिती नाहीये, कारण माझी वहिनी दुसरीकडे काम करते आणि मी किचन मध्ये आहे. त्यामुळे मला जे जे मसाले अवेलेबल राहणार आहे किचन मध्ये, जे जे मला दिसणार आहे फ्रीज मध्ये या रॅक वरती, ते मसाले मी आता या बिर्याणी मध्ये घालून घेणार आहे. सारखं तिला आवाज द्यायला जाणार नाहीये, हे कुठे ठेवले ते कुठे ठेवले करून. तर सर्वप्रथम मी आलं, लसूण, अद्रक आणि 3 ते 4 मिरच्या अशा मी घातलेल्या आहे. आणि ही बिर्याणी थोडीशी जास्त क्वांटिटी मध्येच आहे. जेवण 2 प्रकारचं बनणार आहे, व्हेज आणि नॉन व्हेज. त्यामुळे फार गडबड होणार आहे आज. तर अशा प्रकारे मी चिकन मध्ये तो मसाला घालून घेतलेला आहे वाटलेला. दही आहे, हे दही एवढं लागणार नाहीये, अगदी थोडंसं घालायचं आहे. बिर्याणीमध्ये कधीही जास्त दही घालू नका, अगदी थोडंसं दही घाला. हे दही घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक मसाले ऍड करायचे आहे. मसाले कुठलेही घाला असं नाही, हे सगळे बिर्याणीसाठीचेच मसाले आहे, घरातले मसाले आहे जे माझ्या मम्मीने बनवलेले आहे. आणि काही पॅकेट होते, ते पॅकेटचेही मसाले मी बिर्याणीमध्ये घातलेले आहे. हळदही घालून घ्यायची आहे आणि मीठही घालून घ्यायचे. हाही घरचा मसाला आहे. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तळलेला कांदाही घालायचा आहे. पण आता गडबडीमध्ये, कारण एक गॅस थोडा स्लो चालत होता, त्यामुळे तो कांदा राहिलेला आहे. आपण कांदा नंतर घातला तरीही चालणार आहे. इथे मी हे मिक्स करून घेते आणि ह्याला एके साईडला ठेवून देते.
दालचिनी घ्यायची आहे. ती दालचिनी गॅसवरती छान तिला करपवून घ्यायची आहे. त्यावर तुम्ही तूप घातलं तरीही चालणार आहे आणि नाही घातलं तरी चालणार आहे. तर ही दालचिनी मी या मॅरिनेशन मध्ये घालणार आहे आणि घट्ट असं झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून या दालचिनीचा जो वास आहे तो आपल्या बिर्याणीमध्ये येणार आहे, त्याचा फ्लेवर आपल्या बिर्याणीमध्ये येणार आहे. आता एक टोप घेणार आहे मी. तो टोप मी गरम करण्यासाठी ठेवते एके साईडला. आपला टोप छान असा गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे चिकन होतं मॅरिनेट केलेलं ते चिकन घालून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी तेल घालून घेणार आहे. तुम्ही तूपही घालू शकता. मी थोडं तेल आणि थोडं तूप असं दोन्हीही घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे बिर्याणीला एक छान असा वेगळा फ्लेवर येणार आहे आणि आपली बिर्याणी छान अशी सुटसुटीत होणार आहे. थोडं तेल आणि थोडं तूप अशा प्रकारे, मी जास्तही घातलेलं नाहीये, थोडंच घातलेलं आहे. आणि आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत. खड्या मसाल्यामध्ये असणार आहे दालचिनी, लवंग, शहाजिरे, मोठी विलायची, काळी, हिरवी विलायची, तमालपत्र असे हे सर्व खडे मसाले. तेल गरम झाल्यानंतर गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे. हे मसाले छान खमंग असे भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा फ्लेवर खमंग असा बिर्याणीमध्ये येणार आहे. हे सर्व मसाले छान खमंग असे फ्राय झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे विदाऊट पाणी घालायचं नाहीये. हे सर्व घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि याला छान हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला आपलं अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. मला अजून कांदा फ्राय करायचा आहे, त्याची तयारी करायची आहे. मी एके साईडला या बिर्याणीसाठी गरम पाणीही मला करून घ्यायचंय आणि कांदाही फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हे मधून मधून छान असं परतत राहायचंय, छान परतून घ्यायचंय त्याला जोपर्यंत त्याला त्याचं पाणी सुटत नाही तोपर्यंत ते छान परतत राहायचे. आणि कांदा घेतलाय मी आता. हा कांदा मला तळून घ्यायचा आहे. मी दुसऱ्या गॅसवरती कांदा तळून घेते. एक गॅस खूप स्लो चालत असल्यामुळे मी या गॅसवर जो टोप ठेवलेला आहे तो गॅस फास्ट आहे, त्यामुळे मी याच गॅसवरती आता कांदा फ्राय करून घेणार आहे. जेणेकरून तेल जरी माझं गरम झालं ना या गॅसवरती तरी मी कढई पुन्हा तिकडे शिफ्ट करेन. तर मी तिकडे टोप ठेवून देते आणि इकडे कढई ठेवते कांदा फ्राय करण्यासाठी. कांदाही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा खमंग तळून घ्यायचा आहे. खरं तर कांदा मॅरिनेट केल्याच्या वेळेलाच आपल्याला घालायचा आहे, पण काही हरकत नाही, गडबड असल्यामुळे ते राहून गेलं. मी आत्ता ऍड करणार आहे. आणि आत्ता जरी तुम्ही चिकन परतत असताना जरी तुम्ही तो फ्राय केलेला कांदा घातला तरीही बिर्याणीची टेस्ट इकडे तिकडे होणार नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी एकदा करून बघा, खूप छान होते.
आपला अंदाज अजिबात चुकत नाही की बिर्याणी थोडीफार म्हणजे मिस्टेक होणार आहे. काही मिस्टेक होत नाही, अगदी छान होते बिर्याणी, टेस्टी होते. आपला कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. आता छान कढई तापलेली आहे, तेल तापलेलं आहे, त्यामुळे मी पुन्हा तिकडच्या गॅसवरती कांदा शिफ्ट केला, कारण आपली बिर्याणी आधी लवकर झाली पाहिजे. बाहेर भरपूर पाहुणे आहेत, माझे काकू आलेले आहे, काका आलेले आहेत, बहिणी आलेल्या आहेत, भाऊ आलेले आहेत. त्यामुळे जेवणाला आज थोडा उशीर झाला. आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो, संध्याकाळी थोडा उशीर झाला यायला, त्यामुळे फार फास्ट असं आपली बिर्याणीची रेसिपी सुरू आहे. झाकण ठेवून ठेवून मी त्याला वाफ देऊन घेते, चिकन आपलं लवकर शिजण्यासाठी. कांदा छान आपला फ्राय करून झालेला आहे. मी यातला सर्व कांदा या मिश्रणामध्ये घालणार आहे, या चिकनमध्ये घालणार आहे आणि अगदी थोडा कांदा मी वरतून घालण्यासाठी ठेवलेला आहे, जास्त ठेवलेला नाहीये, अगदी थोडा ठेवलेला आहे. आणि आता हा फ्राय केलेला कांदा आपल्या त्या मिश्रणामध्ये, त्या चिकनमध्ये छान परतून घ्यायचा आहे. आणि याच्यासाठीही मी गरम पाणी ठेवलेलं आहे. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे, म्हणजे मी 1 किलो चिकन घेतलं होतं, 1 किलो चिकनसाठी मी 1 किलोच तांदूळ घेतलेला आहे. तर तांदळामध्ये फरक असतो. आता मी माझ्या घरी जो तांदूळ वापरते त्यासाठी माझं पाण्याचं प्रमाण वेगळं आहे. आता इकडचा तांदूळ याला पाणी कसं कमी जास्त पाहिजे मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी अंदाजाने पाणी घातलेलं आहे की बिर्याणीसाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच घालून घ्यायचं आहे. उगाचच नंतर पुन्हा गरम करायचं आणि मग ते वरतून घालायचं, पूर्ण टेस्ट जाते. त्यामुळे मी थोडा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने की पाणी घालून घेतलेलं आहे मी बऱ्यापैकी. आता हा तांदूळ किती फुलणार आहे किती नाही मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने करत आहे. आणि छान याला उकळी येऊन द्यायची आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते अर्धवट असं शिजवून घ्यायचं आहे, कारण ते पुन्हा भातासोबत शिजणार आहे. छान ह्याला उकळी आलेली आहे आणि चिकनही चेक करायचं आहे. कधी कधी चिकन लवकर शिजून जातं, त्यामुळे मी हे चेक करून घेते. तर नाही, अजूनही थोडंसं आहे, त्यामुळे आता मी तांदूळ घालून घेते याच्यामध्ये. तांदूळ छान धुवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये. आणि असं सर्व तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पाणी तुम्हाला आत्ताच घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नंतर जास्तीचं पाणी घालत बसायचं नाहीये. असंही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. त्या झाकणावरती मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे, जास्त नाही, जसं लागणारच नाहीये पाणी. तरीही जेवढं लागेल तेवढं मी वरती झाकणावर पाणी ठेवून ते जसं लागेल तसं मी टाकणार आहे. त्यामुळे छान आता याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि मीठही आत्ता प्रमाणात घालून घ्यायचे, कारण आपण आधीही मीठ घालून घेतले आहे मॅरिनेशनच्या वेळेला, आणि आत्ताही भाताच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे.
मधून मधून त्याला हलवून घ्यायचे. आता छान उकळी आलेली आहे. आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅस कमी करून ठेवूया. गॅस कमी केलेला आहे. आता मंद आचेवरती छान आपली बिर्याणी शिजू द्यायची आहे. वरतून थोडंसं पाणी घालून घ्यायचे, जेणेकरून जर आपल्या भाताला पाणी थोडंफार कमी असलं तर हे वरचं ताटातलं गरम पाणी आपण भातामध्ये घालायचं आहे, बिर्याणीमध्ये घालायचं आहे. आणि आपली बिर्याणी शिजत आलेली आहे. त्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. पूर्ण खालपासून वरपर्यंत तिला छान असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून थोडी फार कुठे भाताची शीत असतील ती राहता कामा नये. आणि अशा पद्धतीने पाणी घालून घालून बिर्याणी आपली छान वाफवून घ्यायची आहे. आणि आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी आहे. मी पुन्हा त्याला वर खाली करून घेते. छान मिक्स करून घ्यायची, कारण असं कुठेही अर्धा मसाला अर्धा नुसता भात असं राहायला नको, म्हणून आपली बिर्याणी रेडी आहे.